श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होईल. नवरात्रीचा हा सण स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात अनेक जणांच्या घरामध्ये घट बसवलेले असतात. देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा, आराधना आणि सेवा करत असते. पण या सर्व गोष्टी करत असताना आपल्या हातून कळत नकळत काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला या नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं, या व्रताचं फळ मिळू शकत नाही. त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, म्हणजे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना, सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तसेच अशी काही कामंही आहेत की जी आपण नवरात्रीमध्ये चुकूनही करायची नाहीत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं, केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल. तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या 9 दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा, आराधना आणि सेवा करत असतो. मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप करायचा असेल, अशा काही ना काही सेवा आपल्या या 9 दिवसामध्ये चालू असतात. त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळ अशा सेवा पण आपण दररोज करत असतो. त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते. अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो. साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते. तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे. म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण, तंटा, कटकटी, वादविवाद, अपशब्द बोलणे, शिवाशाप देणे हे अवश्य टाळायचं आहे. तसेच इतरांशी खोटे बोलणे, वाद घालणे, रागावणे, एकमेकावरती चिडणे या सर्व गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळायच्या आहेत. कारण नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात. त्यामुळे या 9 दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा, पूजा करायची आहे. चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नये. कारण आपण इकडे देवीची सेवा तर करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं, देवीच्या सेवेचं फळ मिळणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो आपल्या हातून घडणार नाहीत याची नक्की काळजी घ्यावी. कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे. त्यामुळे या दिवसामध्ये तरी आपल्याला या गोष्टीचं, या नियमांचं पालन अवश्य करावं लागेल. त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी आलं, म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय असे कोणीही आले असेल त्यांना थोडे का होईना अन्न खायला द्यावं. किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने कधीही पाठवू नये. थोडी तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावे. किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल, ज्यामध्ये जर सवाष्ण स्त्री आली असेल, कुमारिका असेल, तर त्यांनासुद्धा काही ना काही नक्कीच द्यायचं आहे. मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता, दूध देऊ शकता, चहा, पाणी किंवा मग तुम्ही किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी. कारण या 9 दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या 9 दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हातानं पाठवायचं नाही. त्यातल्या त्यात एखादी सवाष्ण स्त्री आली असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी. तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपल्याला गरजेचे आहे. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दाढी करू नये, नखे कापू नये, केस कापू नये, लिंबू कापू नये,
असं सांगितलं जातं. पुरुषांना दाढी करायची असेल, नखे कापायची असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील किंवा नखे कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रीच्या आधी कापू शकतो किंवा मग नवरात्री झाल्यावर तरी आपण हे नखे किंवा केस कापू शकतो. पण नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात. अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला अशा गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते, घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर 2-3 माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावं. तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये, कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी अजून व्यक्ती असेल तर त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं. जर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने 5 दिवस जे विटाळाचे आहे ते पूर्णपणे पाळावे. जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावं, कारण आपल्या घरामध्ये घट बसवणार म्हणून आपण एवढ्या दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण अशी शिवताशिवत सगळीकडे केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपल्याला त्या केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकणार नाही. जर आपण अशा वेळी इकडे तिकडे काम करत राहिलो, शिवताशिवत करत राहिलो तर आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळणार नाही. आपण एरवी तर कधीही पाळत नाही आणि नाही पाळलं तरी चालतं, पण या दिवसात साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे शक्यतो हे 4-5 दिवस तरी आपल्याला नक्कीच मासिक पाळीचे पाळायचे आहेत. त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. नवरात्रीचे जे 9 दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत. या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला आहे. त्यामुळे आपण या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे. मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो, पण बाकीच्यांनी या नियमांचं पालन नक्कीच करायचं आहे. त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये. कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा, कारण आपण अखंड ज्योत प्रज्वलित केलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढून त्यात तेल घालावे आणि मग तुम्ही कामावरती जाऊ शकता. आणि संध्याकाळी सुद्धा घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आलात तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटई अंथरून झोपावे. मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग, बेड, गादी वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे. 9 दिवस गादीशिवाय झोपावे. यानंतरचा नियम असा आहे, नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत. मग ती चप्पल असो, पर्स असो किंवा बेल्ट असो, अशा कोणत्याही चामड्याच्या वस्तू या 9 दिवसात आपण वापरू नयेत. चामड्याच्या वस्तू या अशुद्ध मानल्या जातात, त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसामध्ये विकतही घेऊ नयेत. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. अतिशय निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे, कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे यथाशक्ती, यथाभक्ती आपल्याला हे व्रत करायचे आहे. तसेच या दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नये. अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे,
पण या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे, कारण नवरात्र हा एक असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. दुर्गा देवी पण स्त्री शक्तीचं रूप आहे. त्यामुळे केवळ या 9 दिवसासाठीच नाही तर माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर नेहमीच करावा, हे नेहमी लक्षात ठेवावे. तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का? खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण युक्त पदार्थाचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा. या दिवसात असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी. त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढं आपण पाळायचा प्रयत्न करावा. पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण चुकूनही वापरू नका, कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार नाही याची मात्र अवश्य काळजी घ्यावी. तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला या 9 दिवसात दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर खीर, मिठाई, साखर, सुकामेवा अशा गोष्टींचाही समावेश नैवेद्यामध्ये असावा. किंवा मग तुम्ही फराळासाठी जे काही बनवलं असेल तर त्याचाही नैवेद्य तुम्ही या दिवशी देवीला अर्पण करू शकता. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायचे आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नयेत. जसे की मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, कारण नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात. मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात. तर तो घट असेल किंवा कलश असेल तर तो सुद्धा आपल्याला या 9 ते 10 दिवसात चुकूनही हलवायचा नाही. कलश आणि अखंड दिवा आपल्याला 9 दिवस अजिबात हलवून द्यायचा नाही. त्याचबरोबर आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात. पहिल्या दिवशी सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात. तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात. दसऱ्याच्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे. मात्र त्याआधी या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात, कारण देव हे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं. आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे. मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्याचा वापर करू शकत नाही. बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य, ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही. तसेच बघा, आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो, पण ते पाणीसुद्धा आवश्यक तेवढेच घालावे. कारण जास्त पाणी जर घटामध्ये झालं तर ते धान्य कुजतं किंवा धान्याला बुरा येतो, वास येतो. त्यामुळे शक्यतो जास्त पाणी घटाला सुद्धा घालताना घालू नका. घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते, शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असं मानलं जातं. त्यानंतर पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो, पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात. पण तसं न करता 1 ते 7 वर्षाच्या किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही बोलवू शकता. कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलावून आपण त्यांचं पूजन करायचं आहे. तर अशा काही चुका आपल्या हातून कळत नकळत घडत असतात. पण आपण जर या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला नवरात्रीच्या व्रताचं, केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.